आंबेडकरांचा सर्व दलितांचा रद्द झालाच पाहिजे, रद्द झालाच पाहिजे, वर्गवारी रद्द झालाच पाहिजे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या कसा प्रतिसाद आहे बीडवासियांचा? बीडवासियाचाच नाही तर संबंध भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आणि बीड जिल्ह्यामध्ये भारत बंदचं आव्हान आंबेडकरी समाजाच्या वतीने, ओबीसी समाजाच्या वतीने, एससी समाजाच्या वतीने या ठिकाणी आम्ही केलेलं आहे. कारण भाजपचा मूळ DNA जाती आणि धर्मात वाद लावणे. सुरुवातीला त्यांनी मराठा समाजाला आरक्षण देऊ म्हणून सांगितलं, मुस्लिम समाजाला आरक्षण देऊ म्हणून सांगितलं, ओबीसी समाजाचं आरक्षण त्यांनी रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि आता आंबेडकरी समाज, एससी आणि एसटी आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणावर गदा आणण्याचं काम या भाजप सरकारने केलं आहे. संघ प्रेरित भाजप सरकार हे आरक्षणाच्या विरोधात आहे. त्यामुळे आंबेडकरी समाज संघटनेच्या वतीने भारत बंद या ठिकाणी केलं आहे. आम्ही शाळा असतील, स्कूल कॉलेज असतील, महाविद्यालय असतील, व्यापारी असतील, उद्योग व्यावसायिक असतील, यांना आम्ही विनंती केली आहे की आपल्या लेकरांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण एक दिवस बंद करून या देशातील हुकुमशाहीला सांगा. मोदी असतील, शहा असतील, अमित शहा असतील, फडणवीस असतील, यांनी जो सत्तेचा नंगा नाच लावलाय, या सत्तेचा नंगा नाच या ठिकाणी उलटून टाकण्याची ताकद माझ्या आंबेडकरी समाजामध्ये आहे. आंबेडकरी समाज भारतात रस्त्यावर उतरलेला आहे आणि या भाजपची मस्ती उतरल्याशिवाय राहणार नाही. आरक्षण हे आमच्या हक्काचं आहे. संविधानाच्या चौकटीत राहून आम्हाला बाबासाहेबांनी आरक्षण दिलंय. आम्ही छत्रपती शिवराय, फुले शाहू आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, बिरसा मुंडा, महात्मा गांधी, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांचे वैचारिक वारसदार आहोत. या देशामध्ये आम्ही हुकुमशाहीचं राज्य येऊ देणार नाही. त्यामुळे आम्ही बंद केलेलं आहे आणि हा बंद शांततेच्या मार्गाने, पोलीस प्रशासनाला आमचं सहकार्य आहे, व्यापारी बांधवांनी आम्हाला बंद करून सहकार्य करावं. ही आंबेडकरी समाजाची तीव्र भावना आहे. इकडे